नमस्कार. तर आपण संध्याकाळचं रुटीन बघतो आहे. तर मी संध्याकाळी देवाला पहिला दिवा लावून घेतला, त्यानंतर तुळशीला लावून घेतला, नागोबाची पण पूजा करून घेतली. उद्या नागपंचमी आहे म्हणून पूजलेलं सकाळी नाग. आणि तुळशीला दिवा लावून नंतर म्हटलं शेंगदाणा भाजून घ्यावं, कारण आज उपवास आहे. म्हटलं माझा कूट संपलेला, मी एकदा शेंगदाणा भाजून ठेवते. शेंगदाणा भाजून घेतलं तर भरपूर कणिक म्हणून घेतली होती आणि म्हटलं ज्यांचा उपवास नाही त्यांना बटाट्याची भाजी करावं. तर बटाट्याला फोडणी दिली एकीकडं, कढीपत्ता, जिरं, मोहरी आणि बटाटा टाकून व्यवस्थित फोडणी दिली. ते कालवून शिजायला लागलेलं, तो चपात्या लाटून घेतला एकीकडं आणि शेंगदाणे पण भाजून झाले होते, गार व्हायला ठेवली. पण थोडीशीच मेथीची भाजी केली ती दोघांपुरती, कारण सासऱ्यांचा मिस्टरांचा उपवास नव्हता, आमच्या दोघांचाच उपवास होता. कूट करत करत चपात्या करून घेतल्या. चपाती थोडक्यात झाल्या होत्या आणि आमच्या खंड्याला म्हणजे कुत्र्याला करून घेतली चपाती. त्यानंतर आता म्हटलं उपवासाच्या ह्याच्याकडे बोळावं. तसं पहिल्यांदा शेंगदाणे तळून घेतले, खारे शेंगदाणे करण्यासाठी लालसर होईस्तोवर चांगले तळून घेतले आणि तेसला थोडीशी मिरची टाकली. व्यवस्थित तळून झाले की काढून घेतली आणि त्यात थंड झालं की मीठ टाकून घ्यायचं. असं डायरेक्ट मीठ नाही टाकायचं, पाणी सुटते. मग मी ते थंड झालं कीच मीठ टाकून घेते. चिप्स पण तळून घ्यावं म्हटलं. चिप्स तर सगळ्यांनाच तळे, कारण सगळ्यांचं प्रत्येक म्हणजे जेंट्स लोक जास्त करून उपवास करतच नाही, त्यांना खायला कधी भेटतात म्हणून आत्ताच तळून घेतली म्हणजे खाऊन ते सगळ्यांनाच. आणि सुक्की बटाट्याची भाजी आमच्या सगळ्यांनाच आवडते उपवासाची, मग मिरचीची फोडणी देऊन सुक्का बटाटा करून घेतला. तळलेले शेंगदाणे गार झाले होते म्हणून थोडंसं मीठ टाकून घेतलं. तुम्ही भगवती पण टाकू शकताय, म्हणजे लाल तिखट ऑप्शनल आहे, जसं त्याच्या आवडीनुसार. तर फक्त मी मीठ टाकून घेतलं, कारण हर्षू पण खाणार होता. बटाटा तेलात भाजून घेतला, थोडंसं मीठ टाकलं कारण पटकन शिजतोय. वाफलू दिला आणि मिरची टाकून घेतली बारीक केलेली. थोडंसं कूट टाकून घेतलं. थोडक्यात आपला बटाटा झालाच होता, म्हटलं बटाटा काढून घेतला आणि मग म्हटलं शाबू करून घ्यावा. मिरची बारीक केलेलीच आवडते आमच्यात, त्यामुळे बारीक करूनच मिरची टाकत असते. शाबू पण झाला. आता सगळे आम्ही जेवायला बसलो. या सगळे जेवायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.